मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी मंत्री छगन भुजबळ यांना जाहीररित्या धमकीवजा इशारा दिलाय। मराठा आरक्षण प्रश्नावर जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी आहे असा इशारा भुजबळांना देण्यात आलाय। मराठा नेते दिलीप पाटील यांनी भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। परभणीमधल्या एका तरुणानं जरांगे पाटलांना Z+ सुरक्षा देण्याची मागणी केली आहे। यासाठी गोपाळ सुकरे यांनी स्वतःच्या रक्तानं पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे। मराठा आरक्षणावरून जरांगेंना ओबीसी नेते आणि सदावर्तेंकडून विरोध होत असल्यानं त्यांनी ही मागणी केली आहे। बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांची मंत्री छगन भुजबळ यांनी भेट घेतली। काही दिवसांपूर्वी प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला झाला, तसंच जाळपोळ झाली होती। माजलगावमधल्या सोळंके यांच्या घरी जाऊन भुजबळांनी त्यांची भेट घेतली आणि घराची पाहणीही केली। मराठा आणि मुस्लिमांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी नाशिकच्या मालेगावमध्ये समाजवादी पार्टीतर्फे सायकल रॅली काढण्यात आली। सरकारनं मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेलं असताना ते पुन्हा रद्द करण्यात आलं, त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल रॅलीने आरक्षणाची मागणी करण्यात आली। बारामती तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर 2 गटात तुफान हाणामारी झाली। तालुक्यातल्या सायंबाची वाडी इथं 2 गट एकमेकांना भिडले आणि त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली। यामध्ये वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या। बीड ग्रामपंचायत निवडणूक निकालाला हिंसाचाराचं गालबोट लागलं। विजयी गटाच्या तरुणांचा पाठलाग करून त्याला लाठीकाठीनं मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। बीडच्या पाटोदा तालुक्यातली ही घटना आहे। राज्यातल्या 2359 ग्रामपंचायतींपैकी 2322 ग्रामपंचायत निकालांमध्ये महायुतीनं बाजी मारली आहे। भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटानं 1305 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला। 683 ग्रामपंचायती मवियानं जिंकल्या। या निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष मानला जातोय आणि भाजपनं 691 ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखलं। राज्यातील ग्रामपंचायतीचे निकाल म्हणजे जनतेनं महायुतीच्या सरकारला दिलेला कौल असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आणि भाजप अध्यक्ष JP नड्डा यांच्या मार्गदर्शनात भाजपची संपूर्ण देशात यशस्वी घोडदौड सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं। ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय। भाजपची सरशी झाल्यानंतर मुंबईतल्या प्रदेश कार्यालयात जोरदार जल्लोष करण्यात आला। यावेळी भाजप नेत्यांनी एकत्र येऊन जल्लोष केला। पुणे जिल्ह्यामध्ये दादा काकांवर भारी पडलेत। अजित पवार गटानं पुणे जिल्ह्यामध्ये जोरदार मुसंडी मारत 229 पैकी तब्बल 109 ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या। शरद पवार गटाला फक्त 27 ग्रामपंचायती मिळाल्या। भाजपला 34, शिंदे गटाला 10, ठाकरे गटाला 13, काँग्रेसला 25 ग्रामपंचायतींवर विजय मिळाला। इतरांना 11 ग्रामपंचायती जिंकता आल्या। काटेवाडी ग्रामपंचायत अजित पवारांनी जिंकली असली तरी त्यांच्याच वॉर्डमध्ये त्यांना अपक्ष उमेदवारांना धक्का दिलाय। चुरशीच्या लढतीमध्ये अपक्ष उमेदवार कोमल राहुल ठोंबरे यांनी अजित पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव केलाय। त्यामुळे अजित पवारांचं मतदान असलेल्या वॉर्डमध्येच अजित पवार गटाला धक्का बसला। नांदेडमध्ये BRSनं खातं उघडलं आणि सरपंच पदासह बहुमत मिळवलं। देगलूर तालुक्यातल्या गोगला गोविंद तांडा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच पदावर BRSचे अमोल चव्हाण विजयी झाले। BRSचे 7 पैकी 4 सदस्य निवडून आले। भंडाऱ्यामध्ये BRSला खातं उघडण्यात यश आले तर अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला। मोहाडीमध्ये BRSनं झेंडा फडकवला। भाजपमधून BRSमध्ये गेलेले माजी आमदार चरण वाघमारे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। यवतमाळ जिल्ह्यातल्या 37 ग्रामपंचायतीत भाजप आमदार मदन येरावार यांना पराभवाचा धक्का बसला। मारेगाव तालुक्यामध्ये म्हैस दोडका आणि घोडदरा ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसनं बाजी मारली तर गोंड बुरांडा आणि खडकी बुरांडा गावामध्ये अपक्षांनी जागा राखली। नागपूरच्या काजूरबाई ग्रामपंचायतीवर समर्पित पॅनलनं एकहाती सत्ता मिळवली। शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल यांचं हे गाव आहे। गावातील समर्पित पॅनलच्या सरपंचांसह 12 पैकी 12 सदस्य विजयी झाले। विजयी उमेदवाराचं आमदार आशिष जयस्वाल यांनी अभिनंदन केलं। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांना धक्का बसला। चिपळूणच्या टेरव ग्रामपंचायतीवर अजित पवार गटानं विजय मिळवलाय। भास्कर जाधव यांना या ग्रामपंचायतीसाठी त्यांनी कंबर कसली होती, सभाही घेतलेल्या होत्या, मात्र ठाकरे गटाचा उमेदवार पराभूत झाला।
सिंधुदुर्गात शिंदे गटाच्या दीपक केसरकरांना मोठा धक्का बसलाय. शिंदे गटाच्या शिवसेनेला खातही उघडता आलं नाहीये. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजपचं वर्चस्व हे अबाधित राहिलंय. 24 पैकी 16 जागांवर भाजपचे आमदार नितेश राणेंनी वर्चस्व राखलंय, तर ठाकरे गटानं 6 ग्रामपंचायतींवर विजय मिळवलाय. तळ कोकणातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नितेश राणेंनी आपला गड कायम राखलाय. नितेश राणेंच्या मतदारसंघात 11 पैकी 9 ग्रामपंचायतींमध्ये भाजपनं बाजी मारली आहे. देवगड आणि कणकवली तालुक्यातल्या ग्रामपंचायतींमध्ये राणेंनी आपला करिश्मा दाखवला. कुडाळ आणि मालवण मतदारसंघामध्ये ठाकरे गटाच्या वैभव नाईकांना मोठा फटका बसला. अंबरनाथ तालुक्यातल्या डोणे ग्रामपंचायतीतील एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत मनसे उमेदवार सुजाता पालांडे विजयी झाल्या. वॉर्ड क्रमांक 2 या सर्वसाधारण महिला आरक्षित प्रभागातील महिला सदस्य स्वाती पालांडे यांनी राजीनामा दिल्यानं इथं पोटनिवडणूक झाली होती. निफाड तालुक्यातल्या पालखेड ग्रामपंचायतीवर अजित पवार गट विजयी झालाय. आमदार दिलीप बनकर यांच्या पानाच्या अश्विनी शरद आहेर विजयी झाल्या, तर जिव्हाळे ग्रामपंचायतीवर मनसेच्या संगीता कैलास यांची सरपंचपदी निवड झाली. रायगड ग्रामपंचायत निवडणुकीत 85 वर्षांच्या आजींनी दिलेली झुंज सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली. खालापूरच्या नंदनपाडातील आजी चिमाबाई खरात आणि समोरच्या उमेदवार दर्शना पाटील यांना समान मतं मिळाली. त्यामुळे ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली आणि यामध्ये खरातांचा पराभव झाला. मात्र या आजींनी सर्वांची मनं जिंकली. अहमदनगरच्या अरणगावमध्ये तब्बल 32 वर्षांनी सरपंचपद निवडणुकीत उमेदवाराला यश मिळालं. पोपट पुंड असं त्यांचं नाव आहे. ग्रामस्थांनी गुलाबाची उधळण करत पुंड यांच्या बहुप्रतीक्षित विजयाचा जल्लोष उत्साहात साजरा केला. 21 वर्षांचे असताना 1990-91 मध्ये पुंडांनी पहिली निवडणूक लढली होती आणि तेव्हापासून ते सतत निवडणूक लढवत होते. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामध्ये उंबरकोन गावामध्ये 7 पैकी 4 जागांवर नवोदय पॅनलचा सदस्य जिंकून आले. सरपंचपदी आत्माराम नामदेव सारुकते भरघोस मतांनी विजय झाले, तर गावामध्ये 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच असा बदल झालाय. गावाचा विकास करण्यासोबतच सर्व प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं विजयी उमेदवारांनी आश्वासन दिलं. नागपूरमधल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारल्यानंतर उमेदवारांनी जल्लोषात विजयी मिरवणूक काढल्या. हिंगणा विधानसभा मतदारसंघातील लोणारा ग्रामपंचायतीमध्ये एका उमेदवारानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. रत्नाकर ठाकरे नावाचा हा उमेदवार चक्क घोड्यावर स्वार होत विजयी रॅलीमध्ये सहभागी झाला. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 12 दिवस कांद्याचे आणि 9 दिवस धान्याचे लिलाव बंद राहणार आहेत. आजपासून ते 18 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्टीनिमित्त हे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीने घेतलाय. गैरसोय टाळण्यासाठी या दिवसामध्ये शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीला आणू नये असं आवाहन करण्यात आलं. सांगलीच्या मल्लेवाडीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊसाचा ट्रॅक्टर पेटवला. ट्रॅक्टर मोहनराव शिंदे सहकारी कारखान्यावर जात होता आणि ऊसाच्या 400 रुपयांच्या हप्त्यासाठी स्वाभिमानीचं हे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान आज कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये ऊस परिषदेमध्ये राजू शेट्टी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष असेल. यवतमाळच्या नेर तालुक्यातल्या शिरसगावमध्ये धरणामध्ये उड्या घेऊन शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं. धरणाचं पाणी कालव्याद्वारे शेतीपर्यंत पोहोचत नसल्यानं शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं. वेळोवेळी निवेदन देऊनही सिंचन विभाग आणि सरकारला जाग न आल्यामुळे अखेर संतप्त शेतकऱ्यांनी सामूहिक जलसमाधी आंदोलन केलं. परभणी जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून जाहीर करा अशी मागणी शिवसेना उद्धव गटानं केली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या 40 दुष्काळी तालुक्यांमध्ये परभणीमध्ये एकही तालुका नाहीये. त्यामुळे ठाकरे गटानं जिल्हाधिकाऱ्यांकडे दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीचं निवेदन सोपवलं. यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. राज्य सरकारच्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून नाशिकचा चांदवड तालुका आता वगळण्यात आलाय. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी, शरद पवार गट, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटानं तहसील कार्यालयावर मोर्चा काढला आणि ठिय्या आंदोलन केलं. नाशिकच्या सटाणामध्ये शरद पवार गटानं अन्नत्याग आंदोलन सुरू केलं. 40 दुष्काळी तालुक्यामध्ये सटाणा तालुक्याचा समावेश नाही. फक्त मंत्र्यांचे तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटानं केला. सटाणाचा दुष्काळी तालुक्यामध्ये समावेश केला नाही तर तहसील कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. वाशीमध्ये 2,30,000चा 710 किलो नकली खवा आणि मिठाई जप्त करण्यात आली. ऐन दिवाळीच्या तोंडावर नकली खवा मिठाई पकडण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यभरात एफडीएची आता बारीक नजर असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील तब्बल 80 कोटी जनतेला दिवाळी आधी मोठी भेट दिली आहे. मोफत रेशन योजना म्हणजेच
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ देण्याची घोषणा मोदींनी केली. ते छत्तीसगडमधल्या सभेत बोलत होते. कोरोना काळात केंद्र सरकारनं गरीब रेशनधारकांना मोफत धान्य देण्याची ही योजना सुरू केलेली होती. कल्याण डोंबिवली महापालिकेवर महिलांनी हंडा कळशी मोर्चा काढला. कल्याणच्या बेतुरकर पाडा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पाणी समस्या आहे आणि त्यामध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं संतप्त महिलांनी मोर्चा काढला. त्यानंतर पालिका प्रवेशद्वारावरच महिलांनी बेमुदत उपोषण सुरू केलं. मनविसेच्या शिष्टमंडळानं मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांना घेराव घातला. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आणि नव्यानं मतदार नोंदणी करावी लागणार असल्यानं मनविसे आक्रमक झाले. नव्यानं मतदार नोंदणीचा निर्णय मागे न घेतल्यास कुलगुरूंचे पुतळे जाळू असा इशारा त्यांनी दिला. पुण्यातल्या रुबी हॉल हॉस्पिटल प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं. रुग्णालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान या आंदोलनानंतर संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं. चंद्रपूरच्या राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा दिला. इथले प्राध्यापक कर्मचारी 79 महिन्यांपासून वेतनापासून वंचित आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतरही वेतन दिलं जात नसल्याचा आरोप आहे. दिवाळीपूर्वी तरी वेतन द्यावं अशी मागणी त्यांनी केली. यवतमाळच्या वणी तालुक्यातल्या शिंदोलामध्ये शिवसेना ठाकरे गटानं शेतकरी आणि स्थानिकांच्या प्रश्नांवर आक्रमक होत चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी WCL विरोधात रोष व्यक्त करत शिवसैनिकांनी रस्त्यावर टायर जाळून कोळसा वाहतूक रोखली. पंतप्रधानांच्या संकल्पनेतून भारत पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन केला जाणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्याचं काम पूर्ण झालंय आणि आज या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध झाली असून यावेळी जिल्ह्यातील कट्टर विरोधक एकत्र पाहायला मिळाले. राजेश टोपे, बबनराव लोणीकर, खोतकर आणि रावसाहेब दानवेंचे भाऊ भास्कर दानवे एकाच गाडीतून आले. बँकेच्या 17 पैकी 16 जागांवर बिनविरोध निवड झाली. वर्ल्ड कपमध्ये पहिला टाइमआउटचा निकाल लागला. बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामन्यात एंजेलो मॅथ्यूजला टाइमआउट घोषित करण्यात आलं. 6व्या क्रमांकावर बॅटिंगला येताना मॅथ्यूज उशिरा तर आल्याशिवाय तो चुकीचा हेल्मेट घेऊन उतरला. बांगलादेशनं यावर आक्षेप घेताच योग्य हेल्मेट येईपर्यंत वेळ निघून गेली. त्यामुळे मॅथ्यूज न खेळता बाद ठरला. केरळच्या एर्नाकुलममध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात पोलिसांनी तब्बल 54 गुन्हे दाखल केलेत. मलप्पुरम जिल्ह्यामध्ये 26, एर्नाकुलममध्ये 15, तिरुवनंतपुरममध्ये 5 गुन्हे दाखल झालेत आणि 20 सदस्यांचं पथक या प्रकरणाचा तपास करते. 29 ऑक्टोबरला प्रार्थना स्थळावरील स्फोटात 3 जणांचा मृत्यू झाला होता. विकासाचा ध्यास म्हणजे